हे जे आपण या ठिकाणी एवढं मोठं झाड बघतोय, हे मागच्या वर्षी मे महिन्यात 15 ते 17 तारखेच्या जवळपास हीच टीम आपल्याकडे आली होती आणि माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता की या झाडाची ज्यावेळेस इथे लागवण केली, या झाडाला एक फक्त काळी होती, एक छोटीशी, आणि ते पण सुकली होती. आणि मी सहज असं यांना म्हटलं की म्हणलं सर, तुम्ही जे म्हणताय आमच्या औषधमध्ये एवढी मोठी ताकद आहे, जसं म्हणतात ना की बा एखाद्या साधू संतात ताकद असते की त्यांना त्या झाडाला हात लावला की पालवी फुटते, त्याच पद्धतीचं मी त्यांना सुद्धा म्हटलं की या ठिकाणी हे मी छोटंसं रोपटं लावलं, पण त्याला कुठं पान नाही, काळीसुद्धा चिमलीत, पण तुमच्या औषधमध्ये याची एवढी मोठी मायक्रोरायझामध्ये ताकद आहे का की याला पालवी फुटून आणि हिरवं झाड? साहेब म्हणाले हो, निश्चितच फुटणार, पण आम्ही औषध न टाकता. मग माझा सुद्धा 100% विश्वास नाही, असं वाटत नव्हतं त्यावेळेस असं काही अचुबा तयार होईल म्हणून. आम्ही त्या औषधनं त्या ठिकाणी मायक्रोरायझाची बीज प्रक्रिया केली, फक्त या झाडाच्या बुडात आलो आणि नुसतं हात धुतले, निव्वळ हात, औषधचा वापर केलाच नाही, हात धुतले आणि त्याला लगेच 7व्या दिवसापासून त्या काळीची हिरवेपणा येणं सुरू झाला आणि बारीक अंकुर येणं सुरू झाले. जे सोडून दिलेलं झाड होतं, आज एवढं मोठं असते 13 फूट उंचीचं झाड या ठिकाणी झालं. मृद अवस्थेत पडलेलं झाड त्या ठिकाणी एवढं मोठं झाड या ठिकाणी झालं. असं नाहीच किंवा पिकासाठीच वापरल्या जाते. आपण जर आपल्या एखाद्या फ्लावरच्या असेल किंवा मग कुंड्या असतील किंवा कशात काही जर झाडं आपलं मुळामुळे मुळकुजमुळे जे मररोग आल्यामुळे ते सुकल्या जातात, याचा जर आपण निश्चित वापर केला तर चांगल्या प्रकारे याला फुलधारणा सुद्धा येऊ शकते, फळं सुद्धा चांगल्या प्रकारे लागू शकतात. हे किमया फक्त मायक्रोरायझाच्या याच्यामुळे आलेत. कशामुळे? याच्या मुळा स्ट्रॉंग झाल्यात, त्याच्यामुळे झाडाची वरची वाढ चांगल्या प्रकारे होणं सुरू झाली. नाहीतर माझा सुद्धा याच्यावर काही 100% विश्वास नव्हता की यामुळे असं काही होईल म्हणून. हे तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. मे महिन्याच्या 15 ते 17च्या जवळपास आम्ही हा या ठिकाणी प्रयोग केला आणि आज एवढं मोठं झाड त्या औषधच्या फक्त मुळं चांगल्या झाल्या म्हणून झाड एवढं मोठं झालं. आज त्याच धर्तीवर आणि त्यांनी सुद्धा पंचामृत म्हणून या ठिकाणी नवीन एक घटक या ठिकाणी आणलात आणि एवढंच एक घटक आपण त्यामध्ये टाकायचं असं 10 ते 5 ग्रॅम या झाडाच्या आजूबाजूला जर टाकलं तर याला एवढे फुलाची संख्या वाढेल की बोलायचंच काम नाही. म्हटलं ठीक आहे, आता याचाही आपण एक प्रयोग करून पाहू म्हणून आज या ठिकाणी सर्वांच्या समोर प्रयोग केलात. जर फुलाची संख्या वाढली तर निश्चित आम्ही साहेबांना फोन करू की साहेब, तुम्ही टाकलेल्या याच्या दवाईमुळे चांगल्या प्रकारची फुलं आलेत आणि काही फळं सुद्धा चांगल्या प्रकारची येणार आहेत. तर हे जर झालं तर हे किमया देणारं प्रोडक्ट आमच्या मोहोळ साहेबांनी उभं केलं आणि हे सर्व जर परिसरामध्ये याचा प्रचार आणि प्रसार झाला तर एवढी मोठी हानी आणि एवढं मोठं नुकसान टाळण्याचं सर्व श्रेय त्यांना जाते. मी तरी काही नाममात्र मधातला एक शेतकरी आहे आणि मी त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून इतर शेतकऱ्याला सुद्धा याच्या माध्यमातून आव्हान करतोय की याचा वापर आपण जर केला तर आपण निश्चित आपलं जीवमान चांगल्या प्रकारे जगू शकतो. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. धन्यवाद.